नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकरिता आजचा व्हिडिओ अतिशय आनंदाचा आणि महत्वाचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ कुणीही अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि सर्वांना हात जोडून विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर बघा मित्रांनो, मंत्रिमंडळ बैठकामध्ये ठराव मंजूर झालेला आहे. पूर्वी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना 1500 एवढी रक्कम दिली जात होती आणि ही रक्कम 1500 वरून 2500 रुपये एवढी रक्कम करण्यात आलेली आहे. पण ही जी रक्कम आहे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेसोबतच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी असतील, इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील, विधवा महिला पेन्शन योजनेच्या महिला असतील किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील, या सर्वच लाभार्थ्यांना हे 2500 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे मित्रांनो. पण संजय गांधी निराधार अनुदान सोडून इतर ज्या 4 योजनेतले लाभार्थी आहेत, यांना कंडिशन एक आहे की हे सर्व लोक दिव्यांग असणे गरजेचं आहे. दिव्यांग नसतील तर या योजनेचा लाभ या लाभार्थ्यांना मिळणार नाही. पण संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ ऑक्टोबर महिन्यापासून मिळणार आहे. हे मंत्रिमंडळामध्ये मंजूर झालेला आहे. पण आता राहिला प्रश्न, संजय गांधी निराधार योजना ऑक्टोबर महिन्याचे पैसे कधी येणार आहेत? तर बघा मित्रांनो, या विषयी अधिकृत माहिती कुठे सापडलेली नाही. पण अंदाज आहे की ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे 2500 रुपये तुमच्या खात्यावर जमा करण्यात येतील असा अंदाज आहे. पण तारीख जेव्हा निश्चित होईल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच कळवणार आहे मित्रांनो. पण तारीख अजून निश्चित नाही, तरी सुद्धा पहिल्या आठवड्यामध्ये पैसे येण्याचा अंदाज आहे. तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकरिता हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे असं तरी मला वाटतं, किंवा तुम्हाला महत्वाचं वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा. मित्रांनो, ऑक्टोबर महिन्यामध्ये पैसे कधी मिळणार आहेत याविषयी अधिकृत माहिती सोमवारपर्यंत येण्याची शक्यता आहे. पण सांगता येत नाही, शुक्रवारी शनिवारी सुद्धा ही माहिती येऊ शकते, किंवा कोणत्या तारखेला पैसे जमा होतील याविषयी सोमवारपर्यंत माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. तर मी घेतो रजा. मला द्या रजा. जय हिंद, वंदे मातरम.